नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे झालं आहे आणि मम्मी आणि नाना सकाळीच गेले मामाच्या घरी. तर कोणाला आहे तर मम्मी थांबणार आहे आणि नाना परत येणार आहे. तर बघू आता काय होतं आहे ते. आणि कानाचा बघा काय चालू आहे. नाना बाहेर गेले, कानाला पण नानासोबत बाहेर जायचं, तो दरवाजा वाजू राहिला. काना कोण गेलं बाहेर? कोण आहे? कोण आहे? बाबा 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 कुठे गेले? बाहेर गेले. तुला नेलं नाही? बाबा बाबा हंबाला टाकायला गेले. काना चाल इकडे. काना आपलं नव्हतं कुणी, लगेच तुला जायचंय त्यांच्यासोबत. टाकल्या टाकल्या मला माहिती कोण आहे. कुठं चालला? पुढं पाय पडशील. काना अय्यो अय्यो जा. कानाला इथं इतकी जास्त मज्जा येते ना, कारण इथं मोकळं खेळायला आहे सगळं. इथून काना मस्त किचन पर्यंत जातो, तिथून इथपर्यंत येतो. इथं त्याच्या हाईटच्या नुसार हे तिथं मस्त उभं राहून खेळतो. काना काना ए बाई ए चिकू, काना लागल तुला. एवढा कसा उताडाय काना दादा तुला? काना बाळ, अगं बाई हे बाई कानाला पण असं कर. काना काय करायचंय सांग मला, काय करायचंय तुला? ब्लॉगची सुरुवात मी दुपारी करते, कारण सकाळी मी इतकी बोर झाले होते की बस. तर मग आता दुपारी झोप वगैरे मी घेतली थोडीशी. काना पण झोपला तर त्याची पण झोप घेऊन तो उठलाय आणि आता तो खेळतोय मस्त इथं नानी सोबत. चल दादू चल चल. आणि मम्मी घरी नाही आहे आणि मला लागली आहे दुपारच्या वेळेला भूक. मम्मी असती तर काहीतरी केलं असतं. नानीला म्हटले, पण नानी म्हणे पोहे करते. पण म्हटलं पोहे नको, काहीतरी वेगळं. तर मग मी आज ट्राय करून बघते गव्हाच्या पिठाचे धिरडे. तर मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये गरा टाकला आहे आणि ते थोड्या वेळ असं बॅटर बनवून ठेवलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकते आणि मग छान असे धिरडे करून खाते. मी किचनमध्ये असले का साहेब लगेच पळतच येते. त्याला इतकी मजा वाटती हॉलमधून किचनपर्यंत यायला की बस. चल दादू इकडे, चल इकडं. काना मी इकडे आहे ना. चल 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 चल. त्याला एवढं सगळं मोकळं आहे ना, ते फिरायला मस्त वाटतं, मज्जा करतो मस्त. इकडं तोपर्यंत कानाचं पण बनवायला घेतलंय आणि माझं मस्त असं बॅटर रेडी आहे. तर छान छान असे धिरडे बनवते. आता मम्मी आली आहे, नाना आले घरी. तर काना एकदम खुश झालाय नवीन माणसं पाहून, नवीन चेहरे पाहून. नाही तर दिवसभर असा बोर झाला होता. काना आजील फुरकर, आजील फुरकर ना. मम्मीला पाहून फुर करतो. आता प्रत्येक जण कामाला लागेल. दिवसभराचं जे काम राहिलेलं होतं ना ते. नानी तिकडं भांडे धुतीये, एवढं सगळं धुणं आहे कानाचं आमचं सकाळचं. तर आता मम्मीला थोडी हेल्प करते धुण्यामध्ये. आणि मम्मीला गायांचं पण आवरायचं आहे अजून. आणि काना तर काही झोपा नाही. मग मी विचार केला होता काना झोपला तर मग मम्मींनी पटपट धुणं धुईन आणि नाना गायांचं आवरीन. पण काय काना मस्त खेळू राहिला. त्यांनी ना म्हणजे तो झोपला होता एकदम शांत. नानांचा आवाज ऐकला लगेच असं झालं त्याला उठून पळू का काय, लगेच उठलं. हिंडायला आवडतं, दुसरं काय, फक्त हिंडणं फिरणं. तर फायनली मम्मीने कानाला झोपी लावलंय. इतका परेशान करतो ना त्याला. दिवसभर दोघीच जणी होतो ना, त्याच्यामुळे त्याला असं विचित्र वाटत होतं. मम्मीला नानाला बघून खुश झाला, नानांसोबत थोडा वेळ खेळला आणि आता निवांत मम्मीने त्याला झोपी लावलंय. तिकडं मी जाणार पण नाही आता थोडा वेळ, कारण माझ्या पायाच्या याच्या आवाजाने तो लगेच जागा होईल.
आणि थोडी आता मम्मीला मी स्वयंपाक बनवण्यामध्ये हेल्प करते, कारण खूप जास्त उशीर झाला आहे. तर काय बनवणार आहे मम्मी? डाळबट्टी. तर मम्मी आज बनवती डाळबट्टी. तर तुला काय हेल्प करू मी? डाळ बनवू की बट्ट्या बनवू? डाळ बनवू की बट्ट्या बनवू? तू म्हणशील ते बनवते मी. डाळ बनवू का? तू जे म्हणशील ते बनवायला मी रेडी आहे मम्मी. आणि नाना पण आज जेवायला नाही आहे. नानांना बाहेर आमंत्रण होतं, तर ते तिकडं जेवायला गेले. तर मग आम्ही तिघीच जणी जेवायला आहे, मी, मम्मी, नानी आणि कानाचं वेगळं जेवण करतो. तर म्हटलं चला आता जेवण करू, म्हणजे चला आता मम्मीला थोडी हेल्प करू. थोडा वेळ बसले, व्हिडिओ अपलोड केला एक, आणि मग आता आले किचनमध्ये. कानाला खायसाठी एवढ्या वस्तू खाली घातल्या होत्या, प्लस एवढे माणसं. काना ए दादा चाल, इथं जेवढं घर मोठं आहे त्याला वाटत हिंडतच राहावं नुसतं. काना चाल ना, बाबा चालले भूर, बाबा भूर चालले दाद्या. इथं दरवाजापाशी उभे राहणार, नेऊच नका त्याला. इकडे चालले बाबा. काय ए हनुमान, ए हनुमान, आजिल फुरकर, आजिल फुरकर. बरोबर मम्मी, तुला पाहूनच फुरकर तू. तर डाळबट्टी बनवायत मदत तर काहीच केली नाही, कारण लगेच काना उठला. मग मम्मीनं सगळं बनवलं. आधी मी जेवण केलं, मग तोपर्यंत मम्मीने सांभाळलं. मग मम्मीने जेवण केलं, मग मी सांभाळलं. आता दोघांचे जेवण झाल्यावर कानाला खाऊ घातलं. आता बाबा आले तर तो मस्त आता त्यांच्यासोबत खेळत. माझं तर काम संपलंय आता. खाऊ. कानाबरोबर नानाची दृष्टी निघली. आता निवांत झोपती. घोरणारे झोपती नाही मम्मी, घोरणारे फक्त होते नाही डोळा लागला होता. जेवण झालं की एकच काम, किचन टू हॉल. चाल ना, जाय पटकन जाय बाबाकडे, जाय पटकन. मला बाबाची रूम बी कळली आता. अय्या